आरक्षण, जरांगे आणि जातीय बेरजा वजाबाक्यांमध्ये नात्यागोत्यांचा खेळ हे मराठवाड्याच्या राजकारणातलं आणि या विधानसभेचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. परिणामी झालं असं की ही सगळी निवडणूक स्थानिक मुद्द्यांच्या भोवती केंद्रित झाली आणि राज्याच्या पातळीवरचे किंवा जिल्ह्याच्या विकासाच्या पातळीवरचे सगळे मुद्दे बाजूला पडले आणि प्रत्येक नेता प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणत्या जातीची बेरीज करता येईल आणि कोणती जात वजा करता येईल या सगळ्या भानगडीमध्ये सगळ्या प्रचारामध्ये दिसून आलेला दिसला. एका बाजूला काय झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्लस अधिक थोडासा उद्धव ठाकरे सेना गटाचा सगळा जो प्रचाराचा रंग होता तो जरांगे यांच्या खांद्यावर विसावल्यासारखा होता. म्हणजे जर जरांगे बाहेर पडले, जरांगेंनी उमेदवार दिले, जरांगेंनी उमेदवार नाही दिले तर काय होईल या सगळ्या गडबडीमध्ये महाविकास आघाडीला स्वतःचे प्रचाराचे मुद्दे, स्वतःचा प्रचाराचा अजेंडा ठरवता आला नाही. परिणामी भारतीय जनता पक्षाने लगेच एक नारा देऊन टाकला, कटेंगे तो बटेंगे. त्याच्या विरोधात किंवा त्याच्या समर्थनार्थ असा प्रचाराचा रंगरूप राहिला. खरं तर मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा, मुस्लिम आणि दलित अशी मतपेढी तयार झालेली होती. ती मतपेढी याही वेळेस काम करू शकेल का अशी साधारणतः पार्श्वभूमी असून त्याच्यामध्ये कोणता नेता कोणता पक्ष पुढे जाईल हे न बघता सुद्धा मुद्दे सगळे नंतर जातीय मतपेढीच्या अंगाने फिरत राहिले आणि मराठवाड्यातल्या म्हणजे दुष्काळासारखा मुद्दा असेल, सोयाबीनसारखा मुद्दा असेल किंवा एकूणच सहकारी साखर कारखान्यातल्या गैरव्यवस्थापनाचे मुद्दे असतील, हे सगळे मुद्दे हळूहळू हळूहळू बाजूला पडत गेले. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा सोयाबीनचा मुद्दा चर्चेत आला. त्याचंही कारण काही जणांनी अगदी आवर्जून माध्यमांमध्ये ज्यावेळेस सोयाबीन हा खरोखर एक आंतरपटलावरचा मुद्दा आहे असं ज्यावेळेस सांगायला सुरुवात झाली तेव्हा सोयाबीनला 6,000 देऊ, कोणी म्हणाला 7,000 भाव देऊ आणि मग सोयाबीनच्या दराविषयीची आश्वासनं देण्याची प्रक्रिया हे सगळी मराठवाड्यामध्ये सुरू झालेली होती. म्हणजे साधारणतः 70 मतदारसंघांमध्ये सोयाबीनचा प्रभाव असल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीनं या विषयाची दखल घेणं क्रमप्राप्त होतं. तेवढीच दखल घेतली गेली. पण समजा दर वाढवायचे आहेत तर त्याच्यासाठी आवश्यक तो रोडमॅप काय आहे हे कोणी सांगितलेलं नव्हतं. ही झाली एकूण महाविकास आघाडीच्या प्रचाराची सगळी दिशा आणि महायुतीच्या प्रचाराची दिशा ही पुन्हा एकदा कटेंगे तो बटेंगे किंवा धर्म आधारित याच पद्धतीनं नेली गेली. म्हणजे मतांचं धर्मयुद्ध करा असं देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं. खरं तर मराठवाड्यातल्या केवळ 2 मतदारसंघामध्ये सरळ धार्मिक ध्रुवीकरण ज्याला म्हणतो ते दिसून आलेलं होतं. ते औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद मध्यमध्ये. परंतु सगळीच निवडणूक जणू त्याच मुद्द्यावर जाईल असं ठरवून भारतीय जनता पक्षाने नंतर मग प्रचाराची रणनीती आखायला सुरुवात केली आणि कटेंगे पटेंगे किंवा एक है तो सेफ है असे नारे यायला लागले. त्याच्यामुळे एकूणच महायुतीमध्ये सुद्धा मोठे वाद आहेत किंवा मतभेद आहेत असं सुद्धा चित्र त्या निमित्ताने तयार झालेलं होतं. एकूणच पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या उमेदवारांना ही निवडणूक सेफ आहे असं वातावरण पहिल्या टप्प्यात निर्माण झालेलं होतं. ते नंतर मात्र दिसून आलं नाही. म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या सर्व उमेदवारांची दमछाक होईल इथपर्यंतचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि तुलनेनं भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश आमदारांना ही निवडणूक जड जाईल असं पहिल्यांदा जे वातावरण होतं त्यातही बराच बदल किंवा प्रचारातलं बरंच अंतर भारतीय जनता पक्षालाही कापता आलेलं होतं. मराठा, मुस्लिम आणि दलित ही मतपेढी इंटॅक्ट राहते की नाही हा खरा मराठवाड्यातला मुद्दा आहे. आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रमुख लढती आपण मराठवाड्यातल्या म्हणल्या तर त्या प्रमुख लढतींचा जर अंदाज घेतला तर बहुतांश ठिकाणी हे नात्यागोत्यांचं राजकारण पण मराठवाड्यातलं वैशिष्ट्य ठरलं यावेळेसचं. ते धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे ह्या रिंगणात होत्या. त्याच मतदारसंघामध्ये संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर हे काका पुतणे होते. रावसाहेब दानवे यांची मुलगी आणि मुलगा दोघंही निवडणुकीमध्ये होते. भोकरमधून अशोक चव्हाणांसारख्या मातब्बर नेत्याने त्यांच्या मुलीला निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवलेलं होतं. त्याच्यामुळे खूप साऱ्या नात्यागोत्यांची पण ही निवडणूक होती असंही म्हणता येईल.